त्यामध्ये रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोड़ो, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोड़ो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या, बाहेर काढा. ते म्हणतात बाबांनो श्वास घ्या, श्वास सोडा. ते आपल्याला कळत नाही, त्याला रामदेव बाबा तरी काय करतील? मग कळत नाही ना, कोणाला तरी विचारत चला. संतांनी जो मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितला त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, कारण भगवंत नेमका कुठे आहे तर भावामध्ये आहे. बघा, जो अर्जुन 24 तास भगवंताच्या बरोबर राहायचा, तरी त्यांना भगवंत किती मोठे आहे हे कळालं नाही. बघा, अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंताला सारखा आळपडल्यानं बोलू लागला, परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतो ना हे सांगण्याची गरज नाही. म्हणून इथं बसलेले तुम्हाला प्रत्येकाला सांगेल, मंदिरात गेल्यानंतर देवा मला बंगला दे, देवा मला गाडी दे, देवा मला बायको दे, देवा माझी सासू मरू दे असं म्हणताना, मला मरण येऊ दे. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत करत मला मरण येऊ दे, आणि दमशील देवा तर हा चमत्कार घडू दे. तो मोक्ष, तो स्वर्ग, तो तुझा तुलाच राहू दे पांडुरंगा. तो मोक्ष, तो स्वर्ग, तो तुझा तुलाच राहू दे, आणि पुन्हा याच आई वडिलांच्या चरणी जन्माला येऊ दे. पुन्हा एकदा याच आई वडिलांच्या चरणी जन्माला येऊ दे. शेवटी थोडस छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलते आणि एक पोवाडा घेते, माझ्या वाणीला विराम द्या. जगदंब जगदंब प्रतिभाचंद्र लेखीव विधिष्णुर विश्ववंदिता शहाचनु शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे,